सोलापूरचा उल्लेख एक मोठं खेड असा झाल्यानं बापू आणि मालकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती। माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील सख्य संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे। पण हे दोन्ही देशमुख आणि आमदार प्रणिती शिंदे हे बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते। या कार्यक्रमात बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचा उल्लेख एक मोठं खेड असा केला। आमच्याकडे मराठवाड्याचा जास्त असर आहे, म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बीआयचं सुद्धा बीआयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा। तो शब्द आमदार विजयकुमार देशमुख यांना खटकला आणि त्यांनी तो आपल्या भाषणात बोलूनही दाखवला। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही। देहात म्हणले मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं। कारण बापू गेले दोनदा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन, आणि त्यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत। मग बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या मशिनरीचे प्रदर्शन सोलापुरात आयोजित करण्यात आलं आहे। त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे हे तिन्ही आमदार उपस्थित होते। यावेळी दोन्ही देशमुखांमध्ये मोठं खेड यावरून जुगलबंदी रंगली होती।